नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून कर्तृत्वाची गाथा या कार्यक्रमामध्ये आपण आहोत ऐरोलीमध्ये। ऐरोलीमधील गाण्याच्या माध्यमातून समाजमनाचा कानोसा घेऊन आणि हरवलेल्या मनांना एकत्र आणण्याचं काम करणारे प्रदीप मोरे माझ्याशी जोडलेत। प्रदीप मोरे कोण? तो कोरोना काळामध्ये ज्यावेळी आपली माणसं आपणाला दूर सोडून जात होती आणि अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्याचं ज्यांनी काम केलं, गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसांच्या मनावर आपलं प्रतिबिंब कोरलं, अशा प्रदीप मोरेंशी आपण जाणून घेऊ त्यांच्या मनातल्या भावना। मोरे साहेब, तो कोरोना काळ होता, खरं हरवलेली मन आणि लोप पावलेल्या भावना तिथं सगळं शम्य झालं होतं। प्रत्येक जण जगण्याच्या दिशेने धावपळ करत होता, पण आपण मात्र ह्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता। गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक मनाला साथ देण्याचा आपला प्रयत्न होता। काय होतं ते प्रसंग? सर्वप्रथम मी नवकेसरीचं आभार मानतो आणि कोणत्याही मीडियाने आजपर्यंत ह्या गोष्टीचं दखल घेतली नाही, ती दखल आज नवकेसरीने घेतली। मी त्यांचं खरंच आभार मानतो। सर, तुम्ही काम केलंय? मी माझ्या परीने काम केलं, कारण माझ्या मनामध्ये ज्या भावना होत्या संगीत या क्षेत्राबद्दल किंवा लोकांबद्दल, त्या माझ्यामध्ये जागृत झाल्या आणि त्या मी इतरांमध्ये जागृत केल्या। परंतु ज्यावेळेस करोना काळ जो होता, ह्या करोना काळामध्ये अनेक लोक ह्या महामारीला घाबरत होते आणि त्यावेळेला यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण करण्यासाठी माझ्याकडे एक चांगलं मोठं माध्यम होतं, ते म्हणजे संगीत। आणि संगीत ही अशी गोष्ट आहे की संगीत त्याही वेळेला आणि आजही का ह्याच्या पुढे जरी कोणी ऐकलं तरी ते प्रसन्नच राहणार आहेत, अशी ही एक फार मोठी संगीताची एक ताकद आहे। आणि मग ती जाणली मी, आणि ती जाणल्यानंतर मी प्रत्येक व्यक्तीमध्ये ती ताकद नेण्याचा प्रयत्न केला। ज्यांना ज्यांना ह्या संगीत क्षेत्राबद्दल आवड होती त्यांनी ही ग्रहण केली असं मी म्हणेन। आणि प्रत्येक व्यक्ती मला करोना काळामध्ये माझ्याबरोबर जोडला गेला होता। मी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक रविवारी प्रत्येक लोकांना जागृत करत होतो, आणि तेही निस्वार्थीपणाने, कोणाकडून काही 5 पैसे घेतले नाही। जी मंडळी ह्या संगीत क्षेत्रामध्ये अगोदरपासून होती, ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत, तीसुद्धा मंडळी माझ्याशी जॉईन झाली आणि त्यांनीसुद्धा माझी त्यावेळेस स्तुती केली होती। आज मी अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो आहे, परंतु करोना काळ असा होता की तो अतिशय भयानक होता। आणि ह्या करोना काळ मी असं म्हणेन की माझ्यासाठी वरदान ठरला, कारण याच्यामध्ये माझी स्वतःचीही प्रगती मला करता आली आणि मला इतरांनासुद्धा प्रगती करू शकलो मी। कारण की त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली की प्रत्येक व्यक्तीला मी सांगितलं की तुम्ही जरी तुमच्या आजूबाजूला जरी हे वातावरण असलं तरी देखील तुम्ही संगीत ऐका आणि ते ग्रहण करून बोलण्याचा प्रयत्न करा। ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव ओळखले, कारण त्यावेळी अनेक होतं। टी व्ही प्रसार माध्यम होती, वेगळी माध्यम होती, पण टी व्ही प्रसार माध्यमामध्ये चक्करून माणूस पडलेला असं वेगळं दाखवलं जायचं। पण अशा वेळेला जे ज्येष्ठ नागरिक होते त्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर एक आपण गाण्याचे सूर हे कसं? फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। ज्या वेळेला मी सुद्धा करोना काळामध्ये जेव्हा घरी होतो त्यावेळेस मी टी व्हीवर सुद्धा बातम्या बघत होतो, परंतु प्रत्येक ठिकाणी असं होतं की किती जण करोना काळामध्ये करोनाच्या महामारीने मृत्यू पावलेत। मग मी तो आकडा बघून मलासुद्धा थोडंसं मनामध्ये एक भीती वाटत होती, पण मी संपूर्ण टी व्ही बंद केला आणि एक चिंतन केलं। त्यावेळेस मी एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की मी एक व्यक्तीला, माझे जे सिनियर सिटीजन आहेत, जे चांगल्या पदावरून रिटायर्ड झाले होते, त्यांना मी रात्री फोन केला, तर त्यांच्या कुटुंबाने फोन केला की त्याने मला असं सांगितलं की हे कोणाशी बोलत नाही आहेत, थोडेसे आपल्या डिप्रेशनमध्ये आहेत। तेव्हाच मी त्यांना विचारलं की त्यांना फोन द्या आणि स्पीकरवर ठेवा फोन, मला त्यांच्याशी संवाद साधायचा। तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्या बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावरचे माझ्याच वयाचे व्यक्ती करोनामुळे मृत्यू पावले आणि त्याच्यामुळे मला भीती वाटायला की हा महामारी आमच्याकडेपर्यंत येतो का? तर त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुमच्यापर्यंत तो येणार नाही, कारण तुमच्याकडे एक मोठी ताकद आहे, ती म्हणजे संगीत। तुम्ही कोणताही वेगळा विचार न करता तुम्ही आजपासून गाण्याला सुरुवात करा, तुम्ही कुठलाही विचार करायचा नाही। मला ह्या ठराविक दिवसामध्ये तुमचं हे गाणं तयार पाहिजे आणि ते केलं तर नाही तर मी तुमचा पिछा सोडणार नाही। आणि त्या पद्धतीने त्या व्यक्तीने केलं आणि मला 3 दिवसानंतर त्या घरातूनच फोन आला
की सर तुम्ही अशी काय मोठी जादू केली की आमचे हे व्यक्ती बिनधास्त झाले आणि आता आम्हाला सतत गाणी ऐकावं लागत आहेत. तर म्हटलं ही फार मोठी परिवर्तन आहे ह्या गोष्टीचं. आणि मला आनंद वाटतो की मी करोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यावर जे बिंबवलं ते आजही प्रचिती मला येते की आज मी अनेक जवळजवळ 74-75 वर्षाच्या नागरिकांनासुद्धा मी हे संगीत शिकवतो आहे. हा मला सांगायला स्वाभिमान वाटतो. मिटले जातात पण हृदयातले जे आघात आहेत ते कधीच मिटले जात नाहीत. पण गाण्याच्या माध्यमातून आपण खरंच समाजातल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम केलं, तरुणांसाठी काम केलं, तर आज काय बरं वाटतं. कारण काळामध्ये अनेक लोक सामाजिक संस्था काम करत होत्या, पण मनाशी नातं जोडणं आणि मनाशी मन मिळवणं या गाण्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलाय. काय सांगा थोडक्या शब्दात. मला समाधान वाटतं आहे. मी आज नुसतं ह्या महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारताच्या बाहेरसुद्धा लोकांना मी संगीत शिकवतो आहे. आणि तिथून मला ज्या वेळेला त्यांच्याकडून एक चांगली भावनेने मला ते लोक फोन करतात आणि प्रशंसा करतात, त्यावेळेस माझं मन भरून येतं की अरे मी जीवनामध्ये एक चांगलं काम करतो आहे. आणि हे काम करत असताना अजूनही माझ्या त्याच्याबद्दलची जी अपेक्षा आहे त्या वाढल्या आहेत की मी प्रत्येक घरामध्ये संगीत असावं. कारण ज्या घरामध्ये संगीत आहे त्या घरामध्ये उत्साह आहे, आनंद आहे, असं माझी संकल्पना आहे. आणि म्हणून मी प्रत्येक व्यक्तींना ही संगीत ही जे काही गोष्ट आहे, ही जे काही माध्यम आहे हे शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझा त्याच्या पाठीमागचा कुठलाही आर्थिक कमवण्याचा उद्देश नाही, पण संगीत ह्या मला एक चांगलं माध्यम मिळालेलं आहे. त्याच्यातून मला माणसं घडवता येत आहेत, ह्याचा मला नेहमी स्वाभिमान राहील आणि आनंद राहील. थँक्यू. गीत सुवाणीपलच्या माध्यमातून आणि समाजाच्या प्रत्येक तळागाळातल्या माणसासोबत ज्याने आपलं प्रेम कमवलं, ज्याने कोरोना काळामध्ये अनेक लाखो दुःखितांचं अश्रू पुसण्याचं काम गाण्याच्या माध्यमातून केलं, अशा खरंच संपूर्ण समाजाला एक प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रदीप मोरे यांचा जीवन प्रवास आहे. तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा जीवन प्रवास आहे. खरं माणूस ज्यावेळी समाजाचं काम करतो आणि समाजाच्या विविध घटकांच्या पर्यंत पोचतो, त्यावेळी कोरोना काळामधला जो अंदाज आहे आणि त्याच कोरोना काळातली आज जी माणसं जिवंत आहे त्यातला सगळ्यात मोठा जो सहभाग आहे तो प्रदीप मोरे यांचा आहे. म्हणून असं समाजासाठी काम करणारा प्रत्येक माणूस नवकेसरीसाठी खास आहे. आणि म्हणून प्रदीप मोरे यांच्या कुटुंबाला मी भेट दिली. सलाम त्यांच्या कर्तृत्वाला, सलाम त्यांच्या नेतृत्वाला. कॅमेरामॅन योगिता लोहारसह रिपोर्टर सागर पाटील, ऐरोली.